फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेत। आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। सध्या ते उद्धव ठाकरे यांना भेटायला गेल्यानंतर 10 ते 15 मिनिटं चर्चा झाली। त्यानंतर विरोधी पक्षनेते पदाबाबत फडणवीसांच्या भेटीनंतर आता ठाकरे हे नार्वेकरांच्या भेटीसाठी देखील पोहोचलेले आहेत। अनिल परब आणि आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्या सोबत आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य उद्धव ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीला गेले त्यावेळेचे 10 ते 15 मिनिटं चर्चाही झालेली आणि त्यानंतर फडणवीसांच्या भेटीनंतर ठाकरे हे नार्वेकरांच्या भेटीला गेलेत। विरोधी पक्षनेते पदाबाबत ठाकरेंची फडणवीसांसोबत आधी चर्चा झाली आणि त्यानंतर ते आता नार्वेकरांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते पदाबाबतची नियमावली देखील मागवण्यात आली होती। आधी फडणवीसांसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली, त्यांचं आधी अभिनंदन केलं आणि त्यानंतर विरोधी पक्षनेतेबाबत पदाबाबत त्यांनी फडणवीसांसोबत चर्चा केली आणि या भेटीनंतर तब्बल 10 ते 15 मिनिटं ही चर्चा झाली आणि या भेटीनंतर ते आता नार्वेकरांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। यात त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे देखील आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात पोहोचलेले होते। मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी फोन करून देखील त्यांचं अभिनंदन केल्याची माहिती सूत्रांची होती। आता प्रत्यक्षात देखील जाऊन त्यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। नागपुरामध्ये विधान भवनात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। उद्धव ठाकरेंसोबत यावेळी आदित्य ठाकरे आणि अनिल परबही उपस्थित होते। देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे भेटल्याचं कळतंय। देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे हे राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी गेलेत। उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांशी चर्चा करणार आहेत।